फॅशन जगतामधील सर्वात मोठा इव्हेंट मानल्या जाणाऱ्या मेट गाला 2026 ची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमामध्ये जगभरातल्या सेलिब्रिटी सामील होत आहेत आणि हटके पोशाखांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. सहभागी झालेल्यांना मेट गालाकडून दरवर्षी नवनवीन थीम दिली जाते आणि त्या थीमनुसार जगभरातले सेलिब्रिटी आणि फॅशन तज्ज्ञ किंवा फॅशनचे चाहते या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. या वर्षीची थीम आहे कॉस्ट्युम आर्ट आणि फॅशन इज आर्ट असा हा ड्रेस कोड आहे. यंदाच्या मेट गालामध्ये चीनी ऑलिम्पिक पदक विजेती इलिनच्या हटके लुकनं सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं. इलिनच्या बबल लुकच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 15,000 काचेच्या बॉटल्सचा वापर इलिनानं आपल्या ड्रेससाठी केलेला आहे. तर याच मेट गाला फॅशन सोहळ्यामध्ये जर्मन अमेरिकी मॉडेल आणि अभिनेत्री हायदी क्लमच्या लुकची सुद्धा जोरदार चर्चा पाहायला मिळाली. हायदी क्लमनं संगमरवरी मूर्तीसारखा लुक केला होता. इटालियन आर्ट पासून तिचा हा लुक प्रेरित होता. हायदी क्लमचा हा अनोखा स्टोन स्टॅच्यू लुक मेट गाला 2026 मध्ये चर्चेचा विषय ठरला. 2026च्या मेट गालामध्ये बॉलिवूड कलाकारांच्या फॅशनचा जलवा पाहायला मिळाला. यावर्षी हिंदी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरनं मेट गालामध्ये पदार्पण केलं. करण जोहरचा पोशाख प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या चित्रकृतींपासून प्रेरित आहे. कपड्यांमधील डिटेलिंग आणि इमोशन्स ठळकपणे पोशाखातून दिसत आहेत. या पोशाखाला मॉडर्न स्ट्रक्चर्ड पद्धतीनं तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला. मेट गाला 2026 मध्ये यंदा न्यूयॉर्कच्या फॅशन विश्वात भारतीय परंपरेचा अद्भुत ठसा उमटवणारा लुक म्हणजे ईशा अंबानीचा ठरला. जगभरातील नामांकित सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या प्रतिष्ठित सोहळ्यामध्ये ईशानं आपल्या अनोख्या स्टाईलनं सर्वांचंच लक्ष वेधलं.